येवला शहरातील अंगणगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पेनाचं वाटप करण्यात आलं। तसेच गरजू महिलांना यावेळी साड्या वाटप देखील करण्यात आल्या। यावेळी शरद पवार गटाचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी आम्ही मोठ्या थाटामाटात संपन्न करत असतो। या जयंतीच्या निमित्ताने कधी कधी आम्ही अन्नधान्याचं वाटप केलं, कधी साडे वाटप केलं, कधी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं। परंतु कोरोनाच्या काळापासून आम्हाला कळालं की जे गोरगरीब मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला शालेय साहित्याची देणं काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही 2-3 वर्षापासून दरवर्षी आम्ही मुलांना चांगल्या प्रकारच्या वह्या, पेन आणि ज्या गरजू महिला आहे त्यासाठी साडीचं वाटप आम्ही या ठिकाणी अंगणगावामध्ये मोठ्या प्रमाणात करत असतो। आज या कार्यक्रमासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय माणिकभाऊ शिंदे आलेले होते। त्यानंतर आदरणीय सहकारी नेते अंबादासजी बनकर अण्णा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यानंतर डॉक्टर सुरेशजी कांबळे येऊन गेले। नामवंत लोक या ठिकाणी येतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। आमचा प्रामुख्याने हेतू हाच आहे की 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे जर एसआयपर्यंत जातात, त्यांचं नावलौकिक करतात, 32 कादंबऱ्या लिहितात। आजच्या विद्यार्थ्यांना सगळ्या सोयी उपलब्ध असून या विद्यार्थ्यांनी देखील अण्णाभाऊ साठेसारखा एक चांगला लेखक बनला पाहिजे, एक जगामध्ये एक आदर्श विद्यार्थी घडला पाहिजे, हीच आमची प्रामुख्याने इच्छा आहे। आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वच बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि त्याचे प्रमुख महेंद्रभाऊ पगारे यांच्या माध्यमातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काही उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आज लहान मुलांना या ठिकाणी वही आणि पेन आणि त्याचप्रमाणे गरजू महिलांना साडी वाटप असं या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमाला मी उपस्थित असून आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे विचार, आचार आणि 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलेलं आहे। 27 भाषेत जगाच्या आणि अनेक देशामध्ये त्यांचं साहित्य, त्यांचं वाङ्मय, त्यांच्या कादंबऱ्या हे सर्व पोहोचलेलं आहे आणि रशियामध्ये त्यांचा जो बहुमान त्या ठिकाणी पुतळा उभारून त्या सरकारने केलेला आहे त्याबद्दल निश्चितच जगात नाव कमावणारा हा साहित्यिक आहे। तसा साहित्यिक मला असं वाटतं आजपर्यंत तरी पुन्हा झाला नाही आणि होईल असंही वाटत नाही, परंतु व्हावं असंच अण्णाभाऊ साठेंचं वाङ्मय आणि त्यांच्या सर्व विचार घेऊन त्याहीपेक्षा कोणी मोठं व्हावं अशी अपेक्षा करूया आणि ते होणं निश्चितच अण्णाभाऊ साठेंना देखील या ठिकाणी एक प्रेरणादायी अशी एक आदरांजली ठरेल हे या निमित्ताने सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।